नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। रोज तीच भाजी जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज तीच भाजी मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अगदी झटपट अशी बनवून दाखवणार आहे। ती म्हणजे ताकातलं मेथीचं आळण। तर त्याच्यासाठी पहा, इथे मी एक मेथीची जुडी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे आणि ती मी फक्त पानंच घेतलेली नाही, तर जिथपासून मेथीचा कोवळा देठ आहे तिथपासून खुडून मग मी ती कापून घेतलेली आहे। तर याच्यासाठी आता आपल्याला भाजीसाठी एक चटणी तयार करूया। आणि चटणीसाठी पहा, इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या आकारानेही मोठ्या आहेत आणि जास्त तिखटही नाही, तर मी 2 घेतलेल्या आहेत। ह्या आपल्या आवडीवर वापरायच्या। आणि एवढंसं लसूण घेतलेलं आहे, मूठभर शेंगदाणे आणि 1 छोटा चमचा जिरे। तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल, पण खलबत्त्यात कसं जरा जाडं भरडं होतं आणि चवीलाही छान लागतं। चटणी आपली कुटून झालेली आहे। हे अशा प्रकारे कुटायची, जास्त एकदम बारीक पण नाही करायची। तर या पातळ भाजीसाठी पहा, इथे मी 1 नाश्त्याचा चमचा असं बेसन पीठ घेतलेलं आहे। जास्त बेसन पीठ वापरायचं नाही। आपल्याला जर भाजी जास्त वापरायची असेल तर मग मात्र बेसन पीठ थोडंसं जास्त वापरायचं। आणि इथे पहा, मी 1 ग्लासाचा ताक घेतलेला आहे, कारण हे आपल्याला ताकातलं आळण बनवायचं आहे। तर अगदी थोडंसं आधी ताक घ्यायचं आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि ताक जर आंबट असेल तर मग अर्ध पाणी आणि अर्ध ताक वापरलं तरीही चालेल। आणि हे सगळं साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं, आपण जेवढी भाजी बनवणार आहोत त्याच्यावर ते घ्यायचं। तर आता हे मी सगळं ताक याच्यात ग्लासभर ओतणार आहे। हे पहा, मस्त असं मिक्स केलेलं आहे ताकात पीठ। आणि हे थोडंसं ताक आंबट असल्यामुळं मी पाण्याचाही काही वापर करणार आहे। तर आता आपलं सगळं मसाला आधी तयार झालेला आहे। तर आता आपण मेथीचं आळण करायला सुरुवात करूया। तर आळण बनवण्यासाठी पहा, इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे। तर त्याच्यात आपल्याला 1 पळी असं तेल घालायचं आणि तेल चांगलं तापलं की त्याच्यात आपण अशी मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की आपण केलेला ठेचा घालूया आणि हे ठेचा असा तेलावर असा फ्राय करून घ्यायचा। आणि हे ठेचाही चांगला 1 ते 2 मिनिट फ्राय झालेला आहे। तर याच्यात आता आपण हे मेथी घालूया आणि मेथी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट असं मेथी चांगली मऊ होईपर्यंत अशी फ्राय करूया। मेथी पहा, चांगली अशी फ्राय झालेली आहे, एकदम कमी झालेली आहे। तर याच्यात आपण हे ताक आणि बेसन पीठ मिक्स केलेलं घालूया। याच्यात मी अर्धा ग्लास परत पाणीही घालणार आहे। आपल्याला जेवढी मेथी हवी तेवढं आपण त्याच्यात ताक आणि पाणी मिक्स करायचं। आणि आता आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी आणि ताक मी घालून घेतलेलं आहे। तर हे पहा, अगदी मस्त अशी भाजी आपली तयार होते। तर आता पूर्ण भाजी आपल्याला अंदाज आल्यानंतर आता आपण शेवटला मीठ घालायचं। आणि सुरुवातीला घातलं तर काय होतं, कमी जास्त भाजीच्या अंदाजानुसार भाजी खारट होऊ शकते, म्हणून आत्ता घालायचं। आणि याच्यात जर तुम्हाला हळद घालायची असेल तर हळदही तुम्ही घालू शकता। आणि आता उकळी येईपर्यंत मोठा गॅस करायचा आणि उकळी आल्यानंतर बारीक गॅस करून 2 ते 3 मिनिट आपल्याला हे आळण शिजवून घ्यायचं। तर हे पहा, भाजीला मस्त उकळी आलेली आहे। तर आता मी गॅस कमी करून 2 ते 3 मिनिट शिजवून घेते। आता 1 ते 2 मिनिट मेथी मस्त शिजलेली आहे। तर हे पहा, आणि आता ह्या मेथीसाठी मी एक फोडणी तयार करून घेणार आहे। त्यासाठी पहा, इथे मी 1 मिरची घेतलेली आहे, लाल मिरची, इथे लसूण घेतलेला आहे आणि जिरे मोहरी। तर याचा आता मी तडका पॅनमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे, तर फोडणी तयार करून घेते। आणि मेथी आता शिजलेली आहे आणि तडका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे। तर तेल चांगलं मी पहा कडक केलेलं आहे, असं धूर निघेपर्यंत कडक करायचं। तर याच्यात आता आपल्याला लसूण आणि मोहरी त्या घालूया। मिरची मी पाठीमागं ठेवलेली आहे, कारण मिरची कशी लगेच जळते म्हणून। तर मिरची याच्यात घालूया। सगळ्याच्या शेवटी मी याच्यात पाव चमचा लाल तिखट घालते। मस्त आपलं फ्राय झालेलं आहे। तर हे पहा, तर तडकाही मस्त घालून झालेला आहे। हे पहा, तर आपलं ताकातलं आळण आता खाण्यासाठी तयार आहे। आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।